नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं क्वेश्चन बँक विथ सोल्युशन सब्जेक्ट इंग्लिशमध्ये परिवर्तन द लर्निंग ॲपमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फे 12वीच्या आणि 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक पुरवण्यात आलेले आहेत। तर त्या क्वेश्चन बँकचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आज आपण घेणार आहोत। तर या क्वेश्चन बँकच्या सुरुवातीला बघा, या ठिकाणी दिलेलं आहे स्टँडर्ड 12 आर्ट कॉमर्स सायन्स अँड MCBCच्या विद्यार्थ्यांची ही क्वेश्चन बँक आहे आणि जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आहे इंग्लिश, मार्च 2021। क्वेश्चन बँकचे सोल्युशन सांगण्या अगोदर इथं काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्या सूचना आपण एकदा बघू। पहिली सूचना दिलेली आहे फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच, आणि दुसरी सूचना या ठिकाणी दिलेली आहे सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण क्वेश्चन बँक इयत्ता 12वी सेक्शन फर्स्ट प्रोज सेट फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट ए सीन पॅसेज 12 मार्क्स 12 गुणांचा हा जो पॅराग्राफ या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तो पॅराग्राफ जो आहे तो पॅराग्राफ तुमच्या बुक्समधीलच आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला शाळेमध्ये हा पॅराग्राफ नक्कीच चांगला समजलेला असेल। तर या पॅराग्राफचे आन्सर मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। चला तर मग बघूया क्वेश्चन बँक विथ सोल्युशन इयत्ता 12वी सब्जेक्ट इंग्लिश। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघूया। स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे या ठिकाणी चूक किंवा बरोबर आपल्याला सांगायचं आहे। 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया काय विचारलेला आहे। बघा, या ठिकाणी The astrologer used to have the preparations of his business in quite professional way। आता पॅराग्राफ जर तुम्हाला चांगला समजला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर चांगलं समजेल। आता पहिलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट ट्रू आहे। या ठिकाणी मी लिहित आहे ट्रू। ओके, दुसरा क्वेश्चन बघू आपण। पहिलं स्टेटमेंट ट्रू लिहिलं, दुसरा क्वेश्चन लिहिला आहे द फिजिकल अपिअरन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर हार्डली क्रिएटेड अन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर्स। जे दुसरं उत्तर आहे ते फॉल्स आहे। ओके, यामध्ये मी शॉर्टमध्ये F लिहिलेलं आहे। दुसऱ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते फॉल्समध्ये आहे। तिसरा प्रश्न आपण बघूया। या ठिकाणी हे बघा, द प्लेस वॉज बिझी विथ अ व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स। तर हे जे उत्तर आहे ते ट्रू आहे। ओके, आणि या ठिकाणी चौथा प्रश्न बघा, या ठिकाणी दिलेला आहे द ॲस्ट्रॉलॉजर्स स्टाईल्स ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल्स। तर हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे। ओके, या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिलं जे आहे पहिलं ट्रू। ओके, त्यानंतर दुसरं जे आहे ते फॉल्स, तिसरं जे आहे ते ट्रू आणि चौथं जे आहे स्टेटमेंट ते ट्रू आहे। ओके, आता आपण दुसरा प्रश्न बघूया जो विचारलेला आहे 2 गुणांसाठी। हे बघा, या ठिकाणी मी सर्कल केलेला आहे। 2 गुणांचा हा प्रश्न आहे आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे ॲक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच्या कोणत्या कृती या पॅराग्राफमध्ये सांगितलेल्या आहेत। तर फर्स्टमध्ये तुम्ही लिहा, जर तुमच्याकडे वही पेनची व्यवस्था असेल तर तुम्ही लिहू शकता। पहिली ॲक्टिव्हिटी लिहायची आपल्याला ॲस्ट्रॉलॉजरची, ती
ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. ओके, पुन्हा एकदा सांगतो. ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. जर तुम्ही पॅरेग्राफ नीट पाहिला वाचला तर तुम्हाला अगदी सुरुवातीलाच पॅरेग्राफच्या उत्तर दिसेल. दुसरी ॲक्टिव्हिटीज आपण बघूया. ही पुट सॅक्रिड ॲश अँड वर्मिलन ऑन हिज फोरहेड. दुसरी ॲक्टिव्हिटी पुन्हा एकदा सांगतो. ही पुट सॅक्रिड ॲश अँड वर्मिलन ऑन हिज फोरहेड. तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ही वॉज कंटिन्युअसली सर्चिंग अ कस्टमर्स. पुन्हा एकदा सांगतो. ही वॉज कंटिन्युअसली सर्चिंग अ कस्टमर. हे तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये लिहायचं आहे. ही वाउंड सॅफ्रॉन कलर टर्बन ऑन हिज हेड. पुन्हा एकदा सांगतो. ही वाउंड सॅफ्रॉन कलर टर्बन ऑन हिज हेड. या चारही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही पॅरेग्राफ व्यवस्थित नीट वाचला तर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये त्याचे उत्तरं नक्कीच दिसतील. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी. द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रीव्ड जज ऑफ अ कॅरेक्टर. एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्झॅक्ट. आता जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्या ॲस्ट्रॉलॉजरचं कॅरेक्टर तुम्हाला वर्णन करायचं आहे. ओके, हा 2 गुणांचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला याचं उत्तर या ठिकाणी सांगत आहे. तर उत्तर तुम्ही लिहू शकता. 2 गुणांचा प्रश्न असल्यामुळे ॲटलिस्ट तुम्हाला 3 ते 4 ओळीमध्ये याचं उत्तर लिहायचं असतं. बघा, ॲन्सर लिहायचं आहे आपल्याला. ॲन्सरला आपल्याला सुरुवात करायची आहे. तुम्ही ॲन्सर लिहू शकता या ठिकाणी. बघा. यस, इट इज ट्रू दॅट द ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ श्रीव्ड जज ऑफ कॅरेक्टर फॉर द सिम्पल रिझन दॅट ही had not in the least intend to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew that what was going to happen to him of next minute. मी तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे. आता तिसऱ्या प्रश्नाची पहिली ओळ फक्त तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला हे बघा, या ठिकाणी इथपर्यंत तुम्हाला फक्त सरळ लिहायचं आहे. फक्त या वाक्याच्या अगोदर बिफोर दिस सेंटेन्स तुम्हाला फक्त यस लिहायचं आहे या ठिकाणी. यस. ओके, आणि ही ओळ ॲज इट इज लिहायची आहे. ओके, आता आपण बघूया चौथा प्रश्न. चौथा प्रश्न जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा आहे. 2 गुणांचा विचारलेला आहे. पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला हा प्रश्न मनाने लिहायचा आहे. ओके, आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 ओळीमध्ये लिहायचं असतं. प्रश्न एकदा वाचतो मी. बघा, A4 या ठिकाणी. वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस इन ऑर्डर टू सक्सेस राईट्स युअर व्ह्यूज. म्हणजे प्रश्न असं सांगतो आपल्याला, वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस इन ऑर्डर टू सक्सेस. म्हणजे आपल्याला यशस्वी होण्यासाठी एखाद्या बिझनेसची माहिती असणं खूप आवश्यक आहे. तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे. तर ॲन्सर मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. चौथ्या प्रश्नाचं तुम्ही लिहू शकता. यस, वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस इन ऑर्डर टू सक्सीड. बघा, आता ही जी ओळ मी तुम्हाला सांगितली तर या ओळीमध्ये मी इथलीच एक ओळ घेतलेली आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुमचं उत्तराची सुरुवात होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, या ठिकाणी मी इथूनच सुरुवात केलेली आहे. यस, वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ बिझनेस इन ऑर्डर टू सक्सीड. फक्त मी सुरुवातला काय लिहिलेलं आहे, या वाक्याच्या सुरुवातला मी यस लिहिलेला आहे. PR चा क्वेश्चन्स म्हणजे एक ओळ आपण इथलीच घेतलेली आहे. फक्त सुरुवातला यस लिहिलेला आहे. यस, वी नीड टू अंडरस्टँड इव्हन द स्मॉलेस्ट डिटेल्स ऑफ द बिझनेस इन ऑर्डर टू सक्सीड.
प्रश्न मनाने लिहायचा आहे तुम्हाला. सक्सीड लिहिलं, त्यानंतर पुढे लिहायचं आहे इन ऑर्डर टू गेट सक्सेस इन बिझनेस वी शूड नो सम टिप्स लाईक नो युअर सेल्फ, मोटिवेशनल लेवल, अमाऊंट ऑफ मनी अँड मेनी मोर थिंग्स. इट मीन्स यू कॅन बिलीव्ह इन युअर सेल्फ. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ओके, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. डू ॲज डायरेक्टेड. विद्यार्थी मित्रांनो, डू ॲज डायरेक्टेड असा प्रश्न तुम्हाला आला म्हणजे समजायचं की हा प्रश्न ग्रामरचा असेल. ओके, डू ॲज डायरेक्टेड हा प्रश्न 2 गुणांचा आहे. त्यातील पहिला प्रश्न आपण बघूया काय सांगितलेला आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. तर काय विचारलेलं आहे बघा, यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे एक्झामेंटरी सेंटेन्स. खाली हे जे ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3 आणि 4, या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक्झामेंटरी सेंटेन्स योग्य ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो यातील जे करेक्ट आन्सर आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. एक्झामेंटरी सेंटेन्समध्ये आता या वाक्यामध्ये इथं बघा मी तुम्हाला सांगत आहे वॉज. इथं वॉज असल्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते येणार आहे 3 नंबर. ओके, व्हॉट अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज इट वॉज. पहिल्या प्रश्नाचं उत्तर व्हॉट अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज इट वॉज. वाक्यामध्ये जर वॉज असेल तर सहसा वाक्याची सुरुवात ही कशाने होते, व्हॉटनी. ओके, सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचं ऑप्शन आहे. ओके, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवराईज शेल्स. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, नीट प्रश्न वाचायचा म्हणजे उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिवन सेंटेन्स ॲज कंपाऊंड. हे बघा, कंपाऊंड सेंटेन्स विचारलेला आहे आणि पुन्हा ते असं म्हणतात की सेंटेन्स रिराईट म्हणजे पुन्हा लिहायची आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजणार नाही तोपर्यंत तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहिणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित नीट समजून घेणं आवश्यक आहे. ओके, काय म्हणत आहेत ते. आता वरती जे वाक्य त्यांनी दिलेलं आहे ते वाक्य आहे ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ डझन अ कवरेज शेल्स. ते म्हणतात की कंपाऊंड सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहे आणि ते वाक्य पुन्हा काय करायचं आहे, तुम्हाला रिराईट करायचं आहे. ओके, तर याचं जे आन्सर आहे ते आहे 2 नंबर. ओके, उत्तर येईल ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट अँड इट कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवर्स शेल्स. आपण काय केलं या ठिकाणी, पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी जे विच दिलं त्याऐवजी फक्त आपण या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं होतं म्हणून या ठिकाणी आपण अँड लिहिलेलं आहे. समजलं. पुढे बघूया आपण. 6वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे फाइंड द सिनोनिम्स. ओके, सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे यामध्ये तुम्हाला सिमिलर वर्ड्स पाहायचं आहे आणि अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. म्हणजे तुम्हाला कोणता शब्द पाहायचा असतो, विरुद्ध शब्द, ज्याला 10वीमध्ये तुम्हाला विचारलेलं होतं अपोजिट वर्ड्स. ओके, आता खाली काही शब्द दिलेले आहेत बघा, या शब्दांचे तुम्हाला सिनोनिम्स लिहायचे आहेत A, B, C आणि D. ओके, तर बघूया आपण पहिल्या शब्दाचं सिनोनिमचं आन्सर येईल. या ठिकाणी पहिल्याचं तुम्हाला लिहायचं आहे बिवेल्डिंग. ओके, आता बिवेल्डिंग हा शब्द तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिसेल. कशाचा, कन्फ्युजिंगचा आपण काय लिहिलं सिनोनिम्स, बिवेल्डिंग. ओके, त्यानंतर हँगिंग आउटचं सिनोनिम्स डॅलिड, DALLIED, डॅलिड. ओके, हा शब्दसुद्धा तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिसेल. आपण सिनोनिम्स लिहित आहे. डिफिकल्ट टू अंडरस्टँड याचं सिनोनिम्स येईल ऑब्स्क्युअर, OBSCURE, ऑब्स्क्युअर. आणि मॅजिकल इफेक्ट याचा जो सिनोनिम्स आहे तो येणार आहे
एन्चॅन्टमेंट. ओके, आपण 4ही शब्द लिहिलेले आहे आणि हा प्रश्नसुद्धा किती गुणांचा आहे? 2 गुणांचा आहे. म्हणजे पहिले जे सुरुवातीचे जे 2 शब्द आहेत, हा ए आणि हा बी, हा 1 गुणाचा आहे. ओके, आणि त्यानंतर सी आणि डी हा किती गुणाचा आहे? 1. म्हणजे 1 + 1 = 2. अशा प्रकारे 4 शब्द विचारलेले आहेत. 2 शब्दांना 1 गुण, असे 4 शब्द विचारलेले आहेत, म्हणजे 2 गुण. ओके, आता पुढचा जो पॅरेग्राफ आहे, तो पुढचा पॅरेग्राफ आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या काही अडचणी असतील, काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील 12वी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि द परिवर्तन लर्निंग ॲपला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकर येतील. ओके, सो अभ्यास करत राहा आणि तुमच्या अडचणी ह्या आमच्या ॲपला सांगत राहा. ओके, थँक्यू.